जावई बापू, हा, एक प्रश्न विचारायचा होता. अरे एक काय हवे तेवढे प्रश्न विचारा, हक्क आहे तुमचा तो. नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही एवढे मोठे नावाजलेले पुढारी, मग तुम्ही आमच्या नुपूरलाच कसं काय पसंत केलं ना? कसं आहे, मी पुढारी जरी असलो तरी पहिल्यांदा माणूस आहे ना. मला पण भूक लागते, मला पण तहान लागते. हे पण लागते. यश शांत बसशील जरा. नाही म्हणजे सर्वसाधारण माणसाला जे जे काय होतं ते सगळं मला होतं. आणि मुळात कसं आहे की मला साधी माणसं फार आवडतात. मी पण तसं साधंच आहे की. आणि माझे वडील कायम सांगायचं मला की तुझं लग्न ना एखाद्या साध्या घरातल्या मुलीशी व्हायला पाहिजे. हे फोटो पाहिला नुपूरचा मी. मग कशी वाटली आमची नुपूर तुम्हाला? एकदम साधी आवडली आपल्याला. यांच्यावर गेले एकदम आईवर. तुम्ही माग कुठे बघतायत? तुमच्यावर? नुपूरच्या आईकडे. म्हणजे ती लहानपणापासून काकीकडेच राहिली ना, त्यामुळे तिच्यासारखीच झाली आहे ती. म्हणून अच्छा अच्छा, मी म्हणलं डबल वोटिंग कसं झालं. मला तुम्हाला एक खरी गोष्ट सांगायची. नाही सांगू द्या की, सांगा सांगा. जेव्हा तुम्ही इलेक्शनला उभे होता ना, तेव्हा मी तुम्हाला मत नव्हतं दिलं. का हसताय का? नाही, खरं सांगायचं तर मी सुद्धा नव्हतं दिलं. अँड ट्रू टेलिंग, मी पण नाही दिलं तुम्हाला. खरं सांगू का, मी पण नाही दिलं हो. मी पण नाही दिलं तुम्हाला मत, पण पुढल्या वेळी नक्की देईन. नाही कसं आहे, राजकारण आणि घर या दोन गोष्टी वेगळ्या ठेवणारी माणसं होतात. वाह. आणि एकदा नुपूरशी लग्न झालं ना आपलं, मग तुम्ही आयुष्यात आम्हाला कधीही मत नाही दिलं तरी चालणार आहे. अहो नाही असं काय. वा वा वा, काय सोन्यासारखा जावई मिळालाय आपल्याला. नशीब काढलं पोरीनं. जय कुबेरनाथ बाबा. काय रे चोरा, लपून काय बघतोयस? हळू बोला, हळू. आणखीन किती हळू बोलणार? कोण 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 आलंय? कोण आतमध्ये? आणि पायघड्या का घातल्यात? जयंता भाऊजी, नक्टूला पाहायला मुलगा आलाय आणि मोठा युवा नेता आहे बरं मुलगा. तू बाहेर उभा राहून काय करतोय? तुम्ही जा.